विद्यार्थी मित्रांनो आणि तसेच अर्थशास्त्रावर जीव असणाऱ्या, अर्थशास्त्राला मित्र मानणाऱ्या आणि एवढंच नव्हे तर अर्थशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्व अर्थशास्त्र प्रेमींना सुद्धा माझा स्नेहपूर्वक नमस्कार। आणि त्याच्यासोबतच माझं यूट्यूब चॅनल अर्थशास्त्राशी संबंधित असणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। मी प्राध्यापक BS दहिफळे 12वी अर्थशास्त्र या अर्थशास्त्रातील 12वीच्या अभ्यासक्रमाबद्दलची चर्चा विविध व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येत असतो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका नवीन प्रकरणाचा प्रारंभ किंवा सुरुवात आपण करत आहोत। प्रकरण क्रमांक 10। प्रकरणाचं नाव आहे भारताचा विदेशी व्यापार। हे प्रकरण आपल्याला भारताच्या आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापाराबद्दल इत्यंभूत सर्वांगीण आणि सविस्तर माहिती देण्यास खूप उपयुक्त ठरणार आहे। या प्रकरणाला प्रारंभ करत असताना या व्हिडिओची सुरुवात आणि या प्रकरणाची ही सुरुवात आपण करणार आहोत प्रस्तावनेपासून। विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापाराबद्दलची माहिती जाणून घेण्याच्याही अगोदर आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी माहिती असणं किंवा थोडीशी प्रस्तावना समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। का आणि कसं हे तुम्हाला प्रस्तावनेमध्ये लक्षात येईलच। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र झाला। परंतु भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरची जर परिस्थिती आपण पाहिली तर भारतावरती ब्रिटिश राजवट होती किंवा भारतामध्ये ब्रिटिश वसाहत होती आणि त्याच्यामुळे भारताचा जो विदेशी व्यापार आहे तो विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता। याचा परिणाम काय झाला मग तर याचा परिणाम भारतामधून कच्च्या मालाची निर्यात औद्योगिक राष्ट्रांना होत असे। याच्यात विशेषतः इंग्लंड या राष्ट्राला भारतातून कच्च्या मालाची निर्यात होत असे आणि इंग्लंडमधील कारखान्यातून तयार होणाऱ्या पक्क्या वस्तू या भारतामध्ये आयात होत असत। मग याचा परिणाम असा झाला की भारतातून कच्चा माल इंग्लंडला जायचा आणि इंग्लंडमधील कारखान्यातून किंवा औद्योगिक क्षेत्रातून तयार होणाऱ्या पक्क्या वस्तू भारतात आयात केल्या जायच्या आणि परिणामी भारताचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही। आणि भारताचा औद्योगिक विकास न झाल्यामुळं एवढंच काय तर भारतातील कच्चा माल इंग्लंडमध्ये जात असल्यामुळं तिथल्या पक्क्या कारखान्यातील औद्योगिक वस्तू भारतात येत असल्यामुळं भारतातले जे स्वदेशी उद्योग होते त्याच्यामध्ये कुटीर उद्योग असतील, लहान छोटे उद्योग असतील किंवा हस्त व्यवसाय असेल किंवा विणकाम असेल, यासारखे भारतीय स्वदेशी व्यवसाय किंवा उद्योग बंद पडले आणि भारताचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही। हीच परिस्थिती आपल्याला दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या काळापर्यंत पाहायला मिळते इतर राष्ट्रांबाबतीतही। आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जे अविकसित राष्ट्र स्वतंत्र झाले किंवा ज्यांना स्वातंत्र्य मिळालं या राष्ट्रांनी विदेशी व्यापाराकडे एक गुंतवणूक म्हणून पाहिल्याचं आपल्याला दिसतं। मग भारतीय अर्थव्यवस्थेकडे जर आपण बघायला लागलो तर आपल्याला समजतं की भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास साध्य करत असताना सुद्धा विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे किंवा भारतीय विकास किंवा भारताच्या प्रगतीमध्ये विदेशी व्यापार हा सुद्धा एक अविभाज्य घटक किंवा भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे भारताच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये, वृद्धीमध्ये आपल्याला अविभाज्य असणाऱ्या विदेशी व्यापाराबद्दल सविस्तर चर्चा आपण या प्रकरणातून करून घेणार आहोत।
आणि ही सगळी चर्चा होण्याच्याही अगोदर या प्रकरणाबद्दल काही महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्याला आपण बेसिक कन्सेप्ट म्हणू किंवा ज्याला आपण मूलभूत संकल्पना म्हणू, त्या मूलभूत संकल्पना अगोदर आपण समजून घेऊ, जाणून घेऊ किंवा विश्लेषित करू. आणि त्याच्यामुळं सुरुवात करूया पहिल्या संकल्पनेला, ती म्हणजे व्यापार याचं वर्गीकरण सर्वसामान्यपणे आपण अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार आणि विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असं करत आहोत. आता व्यापार या शब्दाचाच अर्थ मुळात वस्तू आणि सेवा यांची खरेदी करणे किंवा विक्री करणे याला आपण व्यापार असे म्हणतो. मग या व्यापाराचं वर्गीकरण आपण अशा पद्धतीने करत आहोत. आता समजून घेऊया अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत ते म्हणजे अर्थ, व्याख्या, उदाहरण आणि स्पष्टीकरण यानुसार. अर्थ समजून घेऊया. अंतर्गत किंवा देशांतर्गत याचा अर्थ देशातल्या देशात. देशातल्या देशात जेव्हा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार किंवा अजून एक शब्द आहे गृह व्यापार, म्हणजे देशातल्या देशात होणारा व्यापार असं म्हणता येईल. आता व्याख्या जर सांगायची म्हटलं तर देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत वस्तू आणि सेवांची होणारी खरेदी विक्री म्हणजे देशांतर्गत व्यापार होय. म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास देशांतर्गत व्यापार असे म्हणतात. व्याख्याही सांगितली. एक उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना अजून स्पष्ट करूया. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर समजा महाराष्ट्रामध्ये तयार होणारी एखादी वस्तू जर महाराष्ट्र, तामिळनाडू सारख्या, मध्य प्रदेश सारख्या, गुजरात सारख्या किंवा केरळ सारख्या राज्याला विकत असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, आसाम असेल किंवा इतर राज्य असतील, या राज्याकडून महाराष्ट्र एखादी वस्तू खरेदी करत असेल, म्हणजेच दुसऱ्या शब्दात राज्यांमध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असेल तर त्याला देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार असं म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापाराचं उदाहरण सुद्धा आपण समजून घेतलं. जर आपण स्पष्टीकरण जाणून घ्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपण जवळपास बरंच विश्लेषण केलेलं आहे. या विश्लेषणामध्ये देशांतर्गत व्यापाराबद्दल महत्त्वाचं विधान असं की हा व्यापार देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतच केला जाणारा व्यापार असतो. त्याच्यामुळं हा व्यापार देशातील राज्यांमध्ये केला जाणारा व्यापार असतो. आणि एवढंच नव्हे तर हा व्यापार वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीशी संबंधित असतो असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापाराबद्दल आपण विश्लेषण जाणून घेतलं. पुढचं वर्गीकरण आहे ते म्हणजे विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार. आता विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा की ज्यावेळी देशाच्या भौगोलिक सीमेबाहेर जाऊन वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते तेव्हा तो विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असतो. दुसऱ्या शब्दात दोन भिन्न देशांमध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते, खरेदी विक्री होते, त्याला सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार असं म्हणता येईल. या विदेशी व्यापाराची पर्टिक्युलर व्याख्याच करायची म्हटलं तर ती अशा पद्धतीने करता येईल. प्राध्यापक मॅक्स वॉसरमन आणि हल्टमन यांनी केलेली जी व्याख्या आहे
ती व्याख्या आपण समजून घेऊ। यांच्या मते विविध देशातील रहिवाशांकडून होत असणाऱ्या व्यवहाराचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारात होतो। बघा, विविध देशातील रहिवाशांकडून म्हणजे भारतीय रहिवासी, अमेरिकन रहिवासी किंवा चीनचे रहिवासी किंवा रशियाचे रहिवासी किंवा जपानचे रहिवासी अशा वेगवेगळ्या देशातील रहिवाशांकडून जेव्हा व्यवहार होत असतो म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री होत असते, म्हणजे भारतीय व्यक्तीनं जपानची एखादी वस्तू खरेदी करणं किंवा जपानच्या व्यक्तीनं भारतातील एखादी वस्तू खरेदी करणं किंवा विक्री करणं अशा पद्धतीचा व्यवहार होत असतो, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार असे म्हणतो। हे या व्याख्येमधून स्पष्ट होतं। त्याच्यानंतर आपण उदाहरण आणि स्पष्टीकरण जर समजून घ्यायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी भारतामध्ये तयार होणारा सफरचंद, भारतात तयार होणारी द्राक्ष किंवा भारतात तयार होणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील वस्तू किंवा भारतीय सेवा या भारताकडून दुसऱ्या देशाला म्हणजे जपान असेल, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चीन असेल, पाकिस्तान असेल अशा देशांना विकल्या जातात किंवा जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये तयार होणारी वस्तू भारतातील व्यक्तींकडून खरेदी होते, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार असतो। एवढं साधं सोपं आणि सरळ विश्लेषण आहे विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल। आता आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन देशांमध्ये होणारा व्यापार असतो। हा व्यापार वस्तू आणि सेवांशी संबंधित असणारा व्यापार असतो। हा व्यापार एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमेबाहेर होणारा व्यापार असतो। त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल हे सविस्तर विश्लेषण आपल्याला जाणून घेता येईल। आता यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपल्या प्रकरणात विदेशी व्यापाराबद्दल आपण चर्चा करतो आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल समजून घेत आहोत। मग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे समजून घेतलं, आता आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार जाणून घ्यायचे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वर्गीकरण किंवा प्रकार आपण जाणून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापाराचे प्रकार असे पहिला प्रकार आहे तो म्हणजे आयात व्यापार। आयात व्यापार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, याचा साधा सोपा आणि सरळ अर्थ सांगायचा म्हटलं तर भारतीय व्यक्तीनं किंवा भारतीय रहिवाशाने इतर देशांकडून वस्तू व सेवांची खरेदी करणे याला आपण आयात व्यापार असे म्हणतो। म्हणजे एखाद्या देशातील रहिवाशांनी इतर देशातील वस्तू आणि सेवांची केलेली खरेदी म्हणजे आयात व्यापार होय, असा याचा सरळपणे व्याख्या आपल्याला स्पष्ट करता येईल। ही व्याख्या आपल्याला लक्षात आणून देते की आयातीमध्ये वस्तू आणि सेवा खरेदी केल्या जातात आणि याचं जर उदाहरण आपण समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण भारतामध्ये अरब, इराक, सौदी अरेबिया यासारख्या अरेबियन कंट्रीज कडून आपण पेट्रोलियम पदार्थांची म्हणजेच डिझेल पेट्रोलची आयात करतो। म्हणजे भारत हा सौदी अरेबिया सारख्या देशाकडून डिझेल पेट्रोलची करत असलेली खरेदी म्हणजे आयात व्यापार होय, असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे उदाहरणावरून सुद्धा आपण आयात व्यापार समजून घेतला। आयात व्यापाराबद्दल महत्त्वाचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण असं की आयात व्यापारामध्ये एखाद्या देशातील व्यक्ती या इतर देशातील वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतात आणि या खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंचा समावेश हा आयात व्यापारामध्ये होत असतो, असं आपल्याला स्पष्ट करता येईल। म्हणजे स्वदेशाकडून परदेशी वस्तू आणि सेवा खरेदी करणं किंवा देशात येणं याला आपण
आयात व्यापार असे म्हणतो। दुसरं वर्गीकरण किंवा आयात व्यापाराचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विदेशी व्यापाराचा दुसरा प्रकार आहे, विदेशी व्यापारातील दुसरा प्रकार निर्यात व्यापार। विद्यार्थी मित्रांनो, आयात व्यापारामध्ये इतर देशाकडून वस्तू खरेदी केली जाते। आता याच्या उलट आपल्याला निर्यात व्यापाराची व्याख्या करता येईल। निर्यात व्यापार म्हणजे एखाद्या देशाकडून वस्तू आणि सेवा इतर देशांना विकली जाणं किंवा विक्री करणं, याला निर्यात व्यापार असे म्हणतात। उदाहरणार्थ, याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर भारत हा देश भारतातील तांदूळ असेल किंवा इतर शेतीतील शेतमाल असेल यांची निर्यात सिंगापूर किंवा स्वित्झर्लंड किंवा चीन यासारख्या देशांना आपण भारतीय वस्तूची निर्यात करतो किंवा भारतीय वस्तूंची विक्री करतो। मग अशा पद्धतीने भारतात तयार होणारी वस्तू ज्यावेळी इतर देशांना, उदाहरणार्थ चीन असेल किंवा रशिया असेल किंवा जपान असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा स्वित्झर्लंड असेल किंवा सिंगापूर असेल किंवा हाँगकाँग असेल, अशा देशांना जेव्हा भारतात तयार झालेली वस्तू विकली जाते तेव्हा त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात। निर्यात व्यापाराबद्दल आपण व्याख्या समजून घेतली, उदाहरण समजून घेतलं। निर्यात व्यापाराबद्दल महत्त्वाचं स्पष्टीकरण लक्षात ठेवायचं ते असं की निर्यात व्यापारामध्ये देशात उत्पादित होणारी वस्तू म्हणजे स्वदेशी वस्तू या परदेशामध्ये विकल्या जातात किंवा एखाद्या देशात तयार होणारी वस्तू आणि सेवा ही दुसऱ्या देशामध्ये विकली जाते किंवा विक्री केली जाते, तेव्हा ती निर्यात व्यापारामध्ये येते। त्यामुळं निर्यात व्यापाराबद्दल हे स्पष्टीकरण आपल्याला लक्षात घेता येईल। विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापारातला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पुनर्निर्यात व्यापार। आता पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर ज्यावेळी एखादी वस्तू इतर देशाकडून खरेदी केली जाते आणि त्या वस्तूवर प्रक्रिया करून किंवा त्या वस्तूचं पक्क्या स्वरूपात रूपांतर करून ती वस्तू पुन्हा इतर देशांना विकली जाते, त्यावेळी त्या व्यापाराला आपण पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतो। उदाहरणार्थ, एखाद्या देशाकडून कच्च्या मालाची खरेदी करणे आणि त्या कच्च्या मालापासून पक्की वस्तू तयार करून ती इतर देशांना विकणे, याला निर्यात व्यापार असे म्हणतात। उदाहरणच सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे जपानकडून वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर देशांना विकल्या जातात। मग याच्यामध्ये धुलाई यंत्र असेल किंवा घड्याळ असतील किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, या वस्तू तयार करण्यासाठी जपान हा फ्रान्स, इंग्लंड यासारख्या देशाकडून काही कच्चा माल अगोदर खरेदी करतो आणि त्याच्यापासून या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केल्या जातात आणि या तयार करण्यात येणाऱ्या वस्तू जगातील इतर देशांना विकल्या जातात। अशा व्यापाराला आपण पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, पुनर्निर्यात व्यापाराबद्दल लक्षात घ्यावयाचं किंवा समजून घ्यावयाचं स्पष्टीकरण असं की पुनर्निर्यात व्यापारामध्ये एखादा देश जी वस्तू खरेदी करतो त्या वस्तू देशामध्ये विकल्या जात नाहीत, तर त्या वस्तूवर प्रक्रिया केली जाते आणि त्या वस्तूवर प्रक्रिया करून त्याच्यातून तयार होणारी वस्तू जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये विकली जाते। म्हणजेच एखाद्या देशाकडून कच्चा माल खरेदी करणे आणि त्या वस्तूचं पक्क्या मालात रूपांतर करणे आणि ती तयार वस्तू जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये विकणे, या पद्धतीच्या व्यापाराला आपण पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतो। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांसमोर काही महत्त्वाच्या संकल्पना क्लिअरली स्पष्ट केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये
आपण समजून घेतलं ते म्हणजे देशांतर्गत व्यापार कशाला म्हणायचं, देशांतर्गत व्यापाराचे उदाहरण आणि स्पष्टीकरण, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ, व्याख्या, उदाहरण, स्पष्टीकरण, आणि एवढंच नव्हे तर विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे वर्गीकरण आहे किंवा प्रकार आहेत त्या प्रकारांची सुद्धा सविस्तर माहिती आपण समजून घेतली. धन्यवाद.